कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेत अंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्र आणि व्यवस्थापन शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 18 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचाराची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण म्हणजे माहिती नव्हे तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या मूळ क्षमता आणि परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे, असे स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणाविषयी मत मांडलेले आहे. वर्तमान शैक्षणिक धोरणात त्याचा विचार केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन प्राध्यापक पाठक यांनी केले आहे. या चर्चासत्रात बीज भाषण करताना प्राध्यापक पाठक बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. तर यावेळी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर NK ठाकरे, प्रकुलगुरू प्राध्यापक ST इंगळे, व्यवस्थापनशास्त्र सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील, संचालक प्राध्यापक महसूब पगारे व प्राध्यापिका मधुलिका सोनवणे, निमंत्रक प्राध्यापक अतुल बारेकर आदींची यावेळी उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक VL माहेश्वरी यांनी तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण झालेली आहे. अशावेळी पालक, शिक्षक आणि महापुरुष हे या तरुणांना दिशा दाखवू शकतात, असे मत त्यांनी मांडले. दृष्टी, शिस्त, आवड आणि नैतिक मूल्ये यांची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. हँड, हार्ट आणि हेड या 3 Hचा विसर नवीन शैक्षणिक धोरणात केला असल्याचे सांगितले. Hand and heart, then only the education becomes a holistic education. And therefore now whole emphasis has been on dividing education into two. One, an intellectual based education for developing your cognitive abilities, which will also condition your brain. And the second is a value based education, so that you condition your heart as well. So when brain and heart they will be in sync, then your hands and feet will also follow that. Education necessarily should provide wings to your holistic education. Swamiji also said that we should be proud of our rich heritage, rich culture, traditions, that treasure of knowledge that we have. Yoga and Ayurveda, these are the two most, according to me, precious gift our country to the world. Yoga is a complete science-based exercise regime. Heart as well. So when brain and heart they will be in sync, then your hands and feet will also follow that. Education necessarily should provide wings to your holistic education. Swamiji also said that we should be proud of our rich heritage, rich culture, traditions, that treasure of knowledge that we have. Yoga and Ayurveda, these are the two most, according to me, precious gift our country to the world. Yoga is a complete science-based exercise regime. राजेंद्र नन्नवरे यांनी भारतीय समाज ज्ञानाची जोपासना करणारा असल्यामुळे अभ्यास करून नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार केला गेला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्राध्यापक महसूब पगारे यांनी मनोगत व्यक्त करताना निमंत्रक प्राध्यापक अतुल बारेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी मुंदडा व ऋग्वेद देशमुख यांनी केले. उद्घाटनानंतरच्या चर्चासत्रात डॉक्टर NK ठाकरे, डॉक्टर पराग जहांगीरदार जळगाव, डॉक्टर अपर्णा लडीकर पुणे यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य जगदीश पाटील, प्राध्यापक अनिल डोंगरे हे यावेळी मंचावर उपस्थित होते. त्याचा अभिमान आहे, कारण मी करू नसतो, करूच नसतो तर विद्यापीठ होत झालं नसतं. आणि बाबासाहेबांवरती 6 डिसेंबर प्रत्येक वेळेला माझा दृष्टिकोन मी मांडतो.
कोणी मारायला आलं तरी घाबरत नाही. आई मारायचीच. वाढत असताना म्हातारपणी कोणीतरी आई होतं आणि मारतं तर बरंच आहे, काही वाईट नाही त्यात. तसं माझा विवेकानंदाची जी मांडणी ती माझी आहे. त्यात चुकत असेल तर म्हातारपणी पण चुकतो म्हणजे किती माणूस चांगला असलं पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा म्हणालो की त्या पार्लमेंट ऑफ रिलीजियस पासून पण सुरुवात. त्याने एकंदर 7 भाषणे. मी जास्त त्याच्यावर हे करणार नाही, कारण की भाषणाची टायटल जी आहे विवेकानंदाची तीच फार मजेशीर आहे. पहिलं भाषण झालं 11 सप्टेंबर 1893. एक 15 सप्टेंबरला दुसरं झालं. त्यात त्यांनी फार विहिरीतला बेडूक आणि समुद्रातला बेडूक याचं सुंदर उदाहरण दिलं होतं. पण मी तिकडे जाणार नाही, कारण मला बऱ्याच गोष्टी आपल्याला संबंध आणायचा आहे. आणि एक प्रचंड मोठा पेपर जसा जागीर साहेबांनी वाचला आता, तसा पेपर फुल त्यांना स्वातंत्र्य होतं. तिसरा पेपर त्यांनी तिसऱ्या दिवशी वाचला. नंतर 20 सप्टेंबरला जो पेपर ज्यांनी ज्या विषयावर भाषण दिलं, कदाचित तुम्हाला विवेकानंद ज्या पद्धतीने सांगण्यात आलेला आहे आपला विश्वास बसल्यावर मी टायटल सांगतो. विवेकानंदांनी स्वतः लावलेलं टायटल आहे रिलिजन इज नॉट द क्राइम नीड ऑफ इंडिया. 20 सप्टेंबरला त्यांनी जे भाषण दिलं त्या भाषणाचं टायटल काय? रिलिजन इज नॉट द क्राइम नीड ऑफ इंडिया. कारण विवेकानंद हा मुळातच माणूस सर्वसाधारण समाजाशी नाळ ठेवलेला माणूस होता, नाळ असलेला माणूस होता. आणि थोडं पुढे हॅलो तो वाटलं ना तुम्हाला टायटल जे आपले विवेकानंद म्हटलं धर्म. मला वाटतं विवेकानंदांचं जेव्हा खरं विश्लेषण व्हायला तेवढं विश्लेषण आपल्या देशात झालं नाही, पण बंगाली लिटरेचरमध्ये मात्र झाले. म्हणजे हा गांधींनंतर मोठा होणारा या देशातला चांगला प्राणी, चांगला मनुष्य, त्याला आम्ही थोडस लहान करण्याचा प्रयत्न केला की काय असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं. चुकत असेल. योग असा चांगला आहे की या विद्यापीठाची पायाभरणी केलेले कुलगुरूही व्यासपीठावर आहेत आणि आत्ता असलेल्या सगळ्या दार्शनिक विषयामध्ये आपलं योगदान देणारे कुलगुरू पण आहेत. विवेकानंदांचं चिंतन हे पायाभूत शब्दाशी जोडता येतं आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीचा मगाशी जो संदर्भ झाला तो वर्तमान जीवनातल्या बदलत्या शैलीनुसार देशानुकूल असलेलं एक चिंतन आपल्या शिक्षण परंपरेतून यावं अशा प्रकारची मांडणी त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये केलेली आपण सगळेजण ती जाणतो. स्वामीजींच्या जीवनाचा विचार करण्यापूर्वी आणि त्यांच्या विचाराचा असलेला जो प्रभाव आहे जागतिक पातळीवर त्याचा उल्लेख मगाशी झाला. त्याला मी फक्त एक 2-3 फुटनोट अशा जोडतो की जगामध्ये त्या कालखंडामध्ये जे मान्यवर होते त्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वामीजींच्या अपरोक्ष स्वामीजींच्या एकंदर चिंतनाविषयी भाष्य केलेलं आहे. ज्यात आर्थिक बलाढ्य असलेली माणसं आहेत, ज्यात वैज्ञानिकही आहेत. त्यावेळेचे फोर्सचे असलेले प्रमुख आणि आपल्या सगळ्यांना माहीत असलेले जे वैज्ञानिक आहेत आईन्स्टाईन यांची स्वामी विवेकानंदांवरची टिप्पणी आपण सगळ्यांनी वाचावी अशी बोलकी आहे. एक सुंदर पुस्तक आहे
आपल्या ग्रंथालयात नक्की असेल असं मला वाटतं. आणि साधारण 19 लोकांच्या जीवनावर स्वामीजींचा प्रभाव, ज्यात बहुतांश मंडळी पाश्चिमात्य देशातले. असं त्या पुस्तकाचं शीर्षक आहे आणि त्या पुस्तकामध्ये याची मांडणी फार चांगली केली. जीवनावर झालेला परिणाम, प्रभाव हा एक विषय आहे, पण चिंतन प्रक्रियेचा जो भाग आहे स्वामीजींचा, तो मूलभूत चिंतन प्रक्रियेचा आहे आणि तो विद्यमान परिस्थितीमध्ये जरा अधिक मोकळेपणे आपण त्याचं निरीक्षण करावं, ऑब्झर्व करावं असं आहे. हे खरं आहे की स्वामी विवेकानंदांचं ते गाजलेलं भाषण हे 11 सप्टेंबर 1893 झालं आणि त्यानंतर स्वामीजी प्रकाश झोतात आले. त्यानंतर तर स्वामीजींचं आयुष्य केवळ 9 वर्षाचं आहे आणि 1893 साली त्यांचं वय 30 वर्षाचं होतं. नंतरच्या कालखंडात त्यांच्या विचारावर फार मंथन जागतिक पातळीवर झालं. त्याचा मगाशी उल्लेख झाला की स्वामीजी 11 सप्टेंबरला त्या जागतिक धर्म परिषदेत बोलले, पण नंतर त्यांची एकूण 16 व्याख्यानं झाली सलग. त्यात ते हिंदू धर्मावर बोलले, त्यात ते बौद्ध धर्मावर बोलले. असा विषय घेऊन झालेली जी व्याख्यान आहे ती नंतर झाली. 11 सप्टेंबरचं त्यांचं व्याख्यान हे त्या कार्यक्रमाला येता आलं आणि अमेरिकेतल्या सगळ्या मान्यवरांना त्यांना भेटता आलं. याच्या अनुषंगानं उपकृततेचं असलेलं भाषण आहे आणि सिद्धांतमूलक भाषण. द शॉर्टेस्ट स्पीच इज हॅव्हिंग द लॉंगेस्ट लाईफ असा एक टिपणवजा लेख मी मध्यंतरी वाचला होता, ज्यात स्वामीजींच्या या भाषणाचा उल्लेख आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अब्राहम लिंकन आणि चर्चिलच्या भाषणाचा उल्लेख आहे. शॉर्टेस्ट स्पीच 11 सप्टेंबरचं स्वामीजींचं भाषण हे 5 मिनिटापेक्षा कमी काळाचं आहे. मोजून साधारण 4 मिनिटापेक्षा अधिक आणि 5 मिनिटापेक्षा कमी, इतक्या कमी कालखंडामध्ये त्या भाषणाने ते सगळ्या जगाला माहीत झाले आणि नंतरच्या कालखंडात ते बराच वेळ पाश्चिमात्य देशात राहिले. ते जेव्हा परत येत होते साधारणतः 3 वर्षानंतर 1896च्या सुमाराला, त्यावेळी त्यांचा प्रवास इंग्लंडमधून झाला आणि योगायोगाने ते लंडनच्या शाळेमध्ये शिक्षण या विषयावर त्यांचं वक्तव्य करण्यासाठी आले, जो अधिक तपशिलाने विषय आपल्या या कार्यक्रमामध्ये माझे एक सहकारी मांडणार आहेत. ज्या भाषणाचा परिणाम म्हणून त्या शाळेच्या असलेल्या प्रमुख या नंतरच्या कालखंडात स्वामीजींच्या शिष्या झाल्या आणि ज्या तुम्हाला आम्हाला आज भगिनी निवेदिता म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ज्यांचं द मास्टर ॲज अ सॉ हिम हे अत्यंत प्रगल्भ पुस्तक आपण सगळ्यांसाठी वाचण्याकरता उपलब्ध आहे. त्या शाळेमध्ये केलेल्या भाषणाचे शिक्षण या विषयावरच्या चिंतनात आहे. ते केवळ एकमेव भाषण नाही आहे, पण त्यांनी वेळोवेळी केलेली जी भाषण आहेत शिक्षणाच्या संदर्भात, त्याचे काही मूलभूत बिंदू त्यांच्या विचाराच्या पार्श्वभूमीवर आणि आताच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर आपण अभ्यासले पाहिजेत. असं काही बिंदूंचा उल्लेख मगाशी झालेला आहे. जसं एज्युकेशन इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन द मॅन, म्हणजे फक्त प्रगटीकरण आहे. मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन म्हणजे समोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याला उमलण्याची क्षमता आहे, त्याच्यात पूर्णत्व आहे. तुमच्या विचारामुळे त्याचं पूर्णत्व विकसनशील होणार आहे अशी शिक्षणाची धारणा नाही. तो पूर्णत्व घेऊन आलेला आहे. तुम्हाला त्याबरोबर सहकार्याच्या भूमिकेतून तुम्हाला त्याच्या विषयाचं प्रतिपादन करून त्याला घडवायचं आहे. परफेक्शन ऑलरेडी इन द मॅन. यू आर नॉट सपोज टू जस्ट इनिशिएट इट. तुम्हाला त्याचं विकसन करायचं आहे. आणि विशेषतः बारेकर सर जे मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे प्राध्यापक आहेत,
मधुलिका सोनाने मॅडम यांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांच्या प्रयत्नानं ही सर्व परिषद आपण या ठिकाणी यशस्वी आहोत. शैक्षणिक धोरणाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं आपल्याला असं विचार लक्षात येतं की जी डॉक्टर कस्तुरी रंगन यांच्या नेतृत्वाखालील समिती होती, या समितीनं सतत 4 वर्ष जगभरातील विद्यापीठांचा स्टॅनफोर्ड असेल, ऑक्सफोर्ड असेल, त्याचप्रमाणे फिनलंड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षण पद्धतीच्या नावं दिल्या जगामध्ये त्यांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धती, प्राचीन भारतातील विद्यापीठ, भारतीय समाज हा मूलतः ज्ञानाची जोपासना करणारा, ज्ञानाची साधना करणारा समाज आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी भारतातील ज्ञान परंपरेचाही सखोल अभ्यास केला आणि हा सर्व सखोल अभ्यास करून एक खूप चांगला आराखडा त्यांनी भारतीयांसमोर मांडला आणि त्यावर भारतभरातल्या विचारवंतांकडनं मतं मागवली. तर मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की 33 करोड शिफारसी ह्या शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने मांडण्यात आल्या. 33 करोड शिफारसींचा या समितीनं अभ्यास केला. एकूण एक मेल आणि ईमेल त्यांनी वाचला. त्यानंतर 125 ग्रामसभांमध्ये ह्या आराखड्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्यासारख्या यासारखे सामाजिक संस्था, विद्यापीठ संस्था यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची परिसंवाद, चर्चासत्र, सेमिनार आयोजन करून वेगवेगळ्या सूचना करून या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि एक अतिशय सुंदर असं व्हिजन डॉक्युमेंट, ज्याला आपण दृष्टिविधान म्हणतो, ते दृष्टिविधान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रारंभी मांडण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही दृष्टिविधान आहे ते दृष्टिविधान म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचाराचं, तेजस्वी वारशाचं प्रतिबिंब ह्या शैक्षणिक धोरणामध्ये आढळून येतं. कारण विवेकानंदांनी आदर्शवान मांडला, सहिष्णुता मांडली, वसुंधैव कुटुंबकम सारखा विचार त्यांनी मांडला. आदरणीय पाठक सर या ठिकाणी आहेत, आदरणीय ठाकरे सर आहेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत विवेकानंदांच्या विषयामध्ये, त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या व्हिजन डॉक्युमेंटच्या संदर्भात स्वामी विवेकानंदांचे विचार थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. तर सर्वात पहिलं जे व्हिजन यामध्ये मांडण्यात आलेलं आहे ते म्हणजे ही जी शिक्षण पद्धती आहे, शिक्षण प्रणाली आहे, ती भारतीय नीतिमूल्यांवर आणि भारतीय तत्वज्ञानावर आधारलेली आहे. तर भारतीय तत्वज्ञान आणि नीतिमूल्य काय, तर त्यामध्ये आदर्शवाद, सहिष्णुता, विनम्रता, कुटुंब वसलता आणि राष्ट्रभक्ती यासारख्या आपण जर विचार करायला लागलो तर आपल्याला भारतीय नीतिमूल्यांची एक मोठी यादी करता येईल जी आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभवतोय. क्षमा वीरस्य भूषणम, सर्व धर्मांमध्ये क्षमेला खूप मोठं महत्व आहे आणि विशेषतः जैन धर्मामध्ये मिच्छामी दुक्कडम नावाचं एक विषय असतो जो परमेश्वर पर्वाच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक जण या वाक्याचा उद्घोष करतात. हे वाक्य असं आहे की आम्ही जर वर्षभरामध्ये मध्ये काही चुका केल्या असतील त्याविषयीची क्षमा, तपश्चाप यामध्ये मांडण्यात येतो आणि हेच भारतीय तत्वज्ञान जे भारतीय मूल्य ते घ्यायचे की क्षमा ही आभूषण आहे वीरांचं. Inspired personality for this inauguration function. Chairperson of this inauguration function, Professor V.L. Maheshwari sir. Then the chief guest of this function, 87-year-old youth, the energetic youth, Tatya Sahib, Dr. Venki Thakre, the first Vice Chancellor of North University, a good orator and ascetic of Swami Vivekananda, who is the keynote speaker of this conference, Prakash Ji Pathak, our university pro Vice Chancellor,
Professor esteemed Governor nominee, Management Council member, my friend Rajendra Ji Nandavade, Registrar of our University, Vinod Patil, Conference Director is with me, Professor Madhulika Sorone, and the convener of this conference, Dr. Bahir. And sisters and brothers, the enthusiastic audience of this conference. We know the historical speech of Swami Vivekananda, which had held in Chicago in America. There was an incident. The organizers denied him for the speech. But that time, there was a personality, Anagari Dhammapal, who belongs by birth Sri Lankan, but by work and movement, he starts his movement from India in Buddhism. He shared some minutes for speech of Swami Vivekananda, and that time these two words tossed in universal, that sisters and brothers. This is the cultural value of India, cultural ethics of India. Actually, when I studied about Swami Vivekananda, I observed that there was impact of Buddhism on Swami Vivekananda. Hence, Swami Vivekananda had gone to Bodh Gaya and had meditated there. He said, I experienced Lord Tathagata Buddha, a vast platform of meditation. He announced that if I had even a drop of Tathagata Buddha's wisdom, I would consider myself extremely grateful. When he came to Kolkata, he had debated with his Guruji, Swami Ramakrishna Paramahansa. And again he announced there, I want to liberate from the greed, hatred and the ignorance. But Swami Ramakrishna Paramahansa told him, don't think only yourself. Think about the society, well-being of the society. And you have to do the work for well-being of the society and well-being of the human being. And the work had gone. And we see that there is a huge statue in Calcutta of Tathagata Lord Buddha. And abroad also there are two posters we can find there in the Mathas, that is Tathagata Buddha and Eshu. Now when we think about Swami Vivekananda, he always think out of the box. I think that his thought process is not in the box, it is out of the box, and vast platform it has been spread. Swami Vivekananda focused on concentration, and it is the inspiration for youth. It is the key of every Exodus, how to work, how to search and research, and how to do well-being for the society. Hence, it is essential for the youth, for the society, for our nation. But he was out of religion, caste, creed, and all these things. His studies also on Vedanta,
but he denied Karmakant. You want to love affection? That is the central point. And he studied. He had done a comparative study with Buddhism also. Hence, you have to earn this knowledge very carefully for the well-being of the society and to enhance the energetic power for a well human being and for the well human society. Thank you. विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र यांच्यामार्फत एक 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र स्वामी विवेकानंद त्यांचे विचार आणि आजची प्रासंगिकता ह्याच्यावर आयोजित करण्यात आलेलं आहे. मला वाटतं की खूप चांगल्या विषयावर हे परिसंवाद होत आहेत. स्वामीजींनी जे 100 वर्षापूर्वी सांगितलं ते आज कसा प्रासंगिक आहे, आजच्या तरुणांना कशा प्रकारची शिक्षा दिली गेली पाहिजे, कशा प्रकारचे कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित झाले पाहिजे, जेणेकरून आत्मबल, स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता ही जी काही त्रिसूत्री आहे ती साधना शक्य होईल याच्यावर आज मंथन होणार आहेत. खूप चांगले साधन व्यक्ती, रिसोर्स पर्सन, एक्सपर्ट ज्याला आपण म्हणूया, त्या चर्चासत्राला लाभलेले आहेत आणि मला वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. मी चर्चासत्राला शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओमवीत यायला मला फार आवडतं. विवेकानंद, न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि उमवी, त्यामुळे इथे आल्यावर फार बरं वाटतं. बोलायचं नंतर आहे सगळ्यांना, पण विवेकानंद ही चीज अशी एक होऊन गेली की त्याची खरी ओळख पूर्णतः अजून आपल्या देशाला झालेली नाही. काही अंगांची झाली आहे, पण बरीच अंग जी आहेत ती अंधारात आहेत. आणि माझा तर विश्वास आहे, मी थोडा जो अभ्यास केला त्यावरनं, की महात्मा गांधींनंतर जर कोणी ह्या देशातला मोठा पुरुष कोणी झालेला असेल तो विवेकानंदचं नाव घ्यायला मला आनंद वाटेल. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं ही 2 दिवसांची राष्ट्रीय परिषद होते आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्याची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगती किंवा त्यांच्या विचारांचं औचित्य हा धागा पकडून ही परिषद होते आहे. स्वामीजींच्या विचारांमध्ये एक प्राधान्य आपल्याला कायम दिसतं. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी इन द ह्युमन बिईंग. म्हणजे मूलतः शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की जी माणसाच्या आतमध्ये असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण करते. आणि नेमका हाच धागा विद्यमान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उमटलेला आपल्याला दिसून येतो. तर हे प्रतिबिंब आपल्या धोरणात कसं उमटलेलं आहे त्याचं मंथन, त्याचं चिंतन या 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये होतं आहे. माझे विचार मांडण्यासाठी इथं मी आलो, मला खूप आनंद होतो आहे. पहा, आपल्या भारताच्या मातीमध्ये विवेकानंदांसारख्या धुरीणांनी जगाच्या बंधुतेचा विचार मांडलेला आहे. म्हणजे शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनींनो अशा 2 शब्दांनी सुरुवात करून एका योद्ध्या संन्याशानं जगासमोर भारताची ती भूमिका मांडली. हा तो मूळ विचार आहे की ज्याचा आत्ताचं शैक्षणिक धोरण आग्रह धरतं आहे. त्याचा शोध घेण्याचा, त्याचा संशोध करण्याचा प्रयत्न या परिषदेमध्ये होणार आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. चर्चासत्राचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आज जो राष्ट्रीय सेमिनार संपन्न होतो आहे, या सेमिनारची संकल्पना अशी आहे की आपलं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या वर्षापासून कार्यान्वित होतं आहे, त्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार या विषयावर आजचा परिसंवाद संपन्न होतो आहे. आपण जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की डॉक्टर कस्तुरीरंगन आणि त्यांच्या टीमने देशभरामध्ये विविध प्रकारच्या गुरुकुल पद्धती असतील, प्राचीन परंपरा असतील आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे मोठे विद्यापीठ आहेत, स्टॅनफोर्डसारखे, ऑक्सफोर्डसारखे, आणि ज्या शिक्षण पद्धती आहेत फिनलँड वगैरे सारख्या,
या सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर भेटी देऊन आणि भारतातल्या प्राचीन विद्यापीठांचा प्राचीन शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून खूप चांगली शिक्षण पद्धती आपल्या देशाला दिलेली आहे. परंतु ही जी शिक्षण पद्धती आहे त्याचा मूळ विचार हा स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी आहे. कारण स्वामी विवेकानंदांनी वसुंधैव कुटुंबकम ही जी काही भूमिका मांडली आणि सर्व जग सर्व विश्व यात बंधुभावाचा भाव त्यांनी आपल्या विचारातनं व्यक्त केला, त्या आधारावर ही शिक्षण पद्धती आहे. दुसरं म्हणजे ह्या शिक्षण पद्धतीनं भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि भारतीय नीतिमूल्यांचा विचार केलेला आहे आणि त्या आधारावर ही शिक्षण पद्धती आहे. आणि हा मूळ विचार भारतीय तत्त्वज्ञानाचा जो मूळ विचार आहे तो हा स्वामी विवेकानंदांनी मांडलेला विचार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा ह्या शिक्षण पद्धतीच्या ध्येयविधानामध्ये किंवा दृष्टीविधानामध्ये दिलेला आहे, तो म्हणजे आपण भारतीय असल्याचा गौरव केवळ विचारातून नव्हे, केवळ बोलण्यातून नव्हे, वाचण्यातून नव्हे, तर आपल्या विचाराच्या पलीकडे जाऊन अंतरात्म्याच्या पलीकडे जाऊनही भारतीयत्व हे विद्यार्थ्यांमध्ये रुजलं पाहिजे. एक राष्ट्रवादाची भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे. या दृष्टिकोनातून ह्या शिक्षण पद्धतीचं महत्त्व अधोरेखित होतं आणि त्यावर विचार मंथन चिंतन ह्या परिसंवादामध्ये होणार आहेत. 55 पेपर्स या परिसंवादासाठी विद्वान प्राध्यापकांनी सादर केलेले आहेत. राजेंद्र नन्नावरे.